मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये उद्याच्या भागामध्ये आपल्याला खूप मोठा धमाका पाहायला मिळणार आहे. खरं तर देशमुख कुटुंबामध्ये आनंद येणार हे मात्र नक्की, कारण की जीवा आणि नंदिनी ज्या सिच्युएशनमधून जात आहेत त्या दोघांची हे मनं मात्र आई बाबा होण्यासाठी आसुसलेले आहेत. परंतु आता त्यांच्या जीवनात आनंद येणार आहे हे मात्र नक्की, कारण की स्वतः डॉक्टर घरी येऊन सांगतात की तुमच्या बाबतीत मिसगाईड करण्यात आलेलं आहे, तुमचा रिपोर्ट चुकीचा होता. आता मित्रांनो, ही गोष्ट पार्थमुळे घडलेली आहे आणि हे आपल्याला उद्याच्या भागात पाहायला मिळणार आहे. आणि त्यानंतर ज्या पद्धतीने जीवा नंदिनीसाठी आणि नंदिनी जीवासाठी प्रयत्न करणार आहे, दोघेही आई बाबा होण्याची ही जी फेज आहे या सगळ्या गोष्टींमध्ये एकमेकांना समजून घेणार आहेत. आणि तेव्हा नंदिनीच्या सगळ्या गोष्टींना जीवा रिस्पेक्ट देणार आहे. जसं की नंदिनी उपवास करतीये आणि अनवाणी चालतीये, यामध्ये जीवाचा सुद्धा सहभाग असणार आहे. आपण हे सुद्धा पाहणार आहोत. तसेच आपण पाहतोय की विजय आणि रम्याची खेळी सुद्धा काहीतरी वेगळीच रंगणार आहे. यामध्ये पार्थला त्रास होऊ शकतो की पार्थ त्या दोघांनाही टक्कर देऊ शकतो, हे इंटरेस्टिंग आहे. आणि या गोष्टीचा उलगडा सुद्धा उद्याच्या भागात होणार आहे, कारण की विजय रम्याला म्हणत असतो की उद्या जे काही होईल ना रम्या, त्यामध्ये धमाका होईल आणि त्यामुळे पार्थला काय धक्का बसू शकतो ना, याचा विचार सुद्धा तू करू शकत नाहीस. परंतु रम्याला कळत नाहीये एक्झॅक्टली हा विजय काय करणार आहे. रम्या विचारत असते, परंतु आपण पाहतो की विजय म्हणतो, रम्या ते तुझ्यासाठी सरप्राईज असणार आहे. यामध्ये आता काव्य आणि पार्थमध्ये जे बोलणं झालेलं आहे, या सगळ्या गोष्टी विजय मुद्दामून घरच्यांसमोर सांगू शकेल का, हे सुद्धा आपल्याला मित्रांनो उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, उद्याचा भाग जबरदस्त तर धमाकेदार तर होणारच आहे. त्याचबरोबर आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तर पाहूया मित्रांनो, या गोष्टी घडणार कशा आहेत. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर प्रेक्षकांनो, आपण पाहतो की आजच्या जबरदस्त भागामध्ये दोन मोठे ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळतात. एक तर नंदिनीच्या रिपोर्टमुळे देशमुख कुटुंबात आनंदाची लाट तर येते, त्याचबरोबर पार्थने रम्याला फसवत विजयसोबत मैत्रीचा हात पुढे केलेला आहे, कारण की ही पार्थची खेळी आहे. जसं रम्याला आपण उत्तर देऊ शकतो ते आपल्याला रम्याच्या स्टाईलनेच द्यावे लागेल. आणि आपण पाहतो त्याचबरोबर काव्यासुद्धा ऑफिसमध्ये खूप मोठा धमाका करते. तर मित्रांनो, एपिसोडच्या सुरुवातीला आपण पाहतो की नंदिनी जीवाला एक गेम खेळायला सांगत असते, 2 बोटापैकी 1 बोट निवडण्याचा. हा गेम आपण सर्वजणच खेळतो, परंतु हा गेम खेळत असताना जीवाच्या मनाची मात्र धाकधूक होत असते, कारण की हे काय नवीन नंदिनी, तू हे का करायला सांगतेस, असं सुद्धा जीवा म्हणतो. परंतु नंदिनीचं म्हणणं असतं, म्हणजे तुम्ही जे म्हणाल मी ते सगळं ऐकायचं आणि तुम्ही मात्र माझं काहीच ऐकत नाही, करूयात ना आपण. आणि त्यानंतर जीवा मात्र नंदिनीसाठी हे करायला तयार होतो. परंतु हा जो क्षण आहे तो दोघांमध्ये एक भावनिक आणि आशेचा संवाद घेऊन येतो, कारण की आता नंदिनीला असं जीवाला दाखवायचं असतं की कोणतीही गोष्ट 100% नसते, कोणत्याही गोष्टीची खात्री आपण 100% नाहीच देऊ शकत. त्यानंतर इकडे मात्र आपण पाहतो की ऑफिसमध्ये रम्याला सगळेजण तिच्या लग्नाबद्दल अभिनंदन करत असतात. तेव्हा मात्र तिला धक्का बसतो, कारण की ही बातमी पार्थने पसरवलेली असते. पार्थ विजयला ऑफिसमध्ये बोलवतो आणि दोघांमध्ये आता मैत्री सुद्धा झालेली असते, कारण की पार्थने विचार केलेला आहे. विजयला फोन करून म्हणतो तो की तू ऑफिसला ये, आपण हे सेलिब्रेशन करूयात. आणि हे मात्र धक्कादायक रम्यासाठी ठरतं, कारण की रम्याला असं काहीही नकोय. विजय रम्याला लंचसाठी घेऊन जाण्याची ऑफर सुद्धा देतो, पण रम्या थोडी गोंधळलेली असते, कारण की तिला हे काहीच करायचं नाहीये. आणि यावरून ती मात्र पार्थला ओरडते, काय पार्थ, तुला काय गरज होती हे सगळं सांगण्याची ऑफिसमध्ये, मला सध्या तरी सांगायचं नव्हतं, कारण की हे माझं पर्सनल आहे. आता मात्र रम्याचीच खेळी ही पार्थ तिच्यावर उलटवतो. तो म्हणतो, असं कसं रम्या, मला सुद्धा काव्य आणि माझ्याबद्दल काहीच सांगायचं नव्हतं, परंतु तूच तर म्हटली ना की आनंद हा जर आपण वाटला तर आणखीन वाढतो, आणि मला ते पटलं, म्हणजे मी काही चुकीचं केलं का, आणि मी विजयसोबत मैत्री केली, मैत्रीचा हात पुढे केला, हे तुला फारसं आवडलेलं दिसत नाहीये. आता मात्र रम्याला चांगलंच समजतं की पार्थने काय केलेलं आहे, आणि तेव्हा निमूटपणे ती तिथून निघून जाते. त्यानंतर आपण पाहतो की मानिनी ही खिचडी बनवत असताना मात्र तिथे काव्या येते आणि काव्या सहजच विचारून जाते की मला जमेल का खिचडी खायला. आणि तेव्हा मानिनी म्हणते, अरे वा, म्हणजे किती बदल आहे ना हा, आपण सगळं अरबट चरबट खात राहतो, तुला तर पाणीपुरी पिझ्झा हे सगळं काही आवडतं, परंतु आता मात्र काव्या तू किती विचार करतेस, हे फक्त बाळामुळं होऊ शकतं. आणि तेव्हा मात्र
मानिनी सांगते की खिचडी तर नाही जमणार, तू जर ही खिचडी ककडी आणि दही सोबत जर खाल्लीस ना तर तुला ॲसिडिटी नाही होऊ शकत. त्यानंतर मात्र काव्याला खूप आनंद होतो आणि काव्या म्हणते की ही खिचडी मी आता पार्थसाठी सुद्धा घेऊन जाऊ शकते, कारण की मला क्लासला जायचं आहे आणि तेव्हा मी ऑफिसमध्ये सुद्धा जाईल. आणि तेव्हा मानिनी म्हणत असते काळजी घेऊन जायचं आहे कारण की ऊन आहे. तेव्हा मात्र काव्या म्हणते की नाही, खिचडी टाईमलेस आहे, आपण कधीही खाऊ शकतो, त्यामुळे ऊन उतरल्यावर सुद्धा मी जाऊ शकते. आणि असं म्हणत काव्या मात्र खिचडी घेऊन ही पार्थच्या ऑफिसमध्ये जाते. काव्या सुद्धा ऑफिसमध्ये गेल्यानंतर तिचं सगळेजण अभिनंदन करतात. काव्याला समजतं की काय घडलं आहे, कारण की पार्थने तिच्या प्रेग्नन्सीबद्दल सगळ्यांना सांगितलं आहे असं मात्र समजून येतं. आणि त्यानंतर मात्र आपण पाहतो की जेव्हा काव्या ही पार्थ समोर जाते तिथे एक एम्प्लॉय असतो आणि ती जी एम्प्लॉय आहे ती प्रेग्नेंट असते आणि तेव्हा तिच्या मिस्टरांना असं वाटत असतं की तिने सुट्टी घ्यावी, आराम करावा. परंतु काव्या असं सांगते की एक जी स्त्री आहे ना ती फक्त मुलासाठीच नाही तर तिचं करिअर, घर, काम सगळं काही ती सांभाळू शकते. जर त्यांना काही प्रॉब्लेम नसेल, त्यांना जर असं वाटत असेल की त्या काम करू शकतात तर का नाही. आणि तेव्हा मात्र हीच गोष्ट पार्थ काव्याला सुद्धा समजावून सांगतो. तो म्हणतो काव्या देशमुख, आवडलं बरं, म्हणजे जे तुम्ही त्या बाईला समजावून सांगितलं ते तुम्ही समजलात का, म्हणजे तुम्हालाही असं पटतंय ना की सगळं काही तुम्ही व्यवस्थित करू शकता, तुमचं काम, तुमचं बाळ हे सगळं काही तुमच्या बोलण्यात आलं आहे, म्हणजे नक्कीच तुम्ही करू शकता, तुम्हालाही पटतं. तेव्हा मात्र काव्या शांत राहते. आता मात्र मित्रांनो गोष्ट ही बदलणार आहे, कारण की इकडे आपण पाहतो नंदिनी जेवढा त्रास स्वतःला करून घेते हे मात्र जीवाला खटकत असतं. परंतु आता जीवाची आई त्याला समजावून सांगते, अरे हे सगळं ती करते ना तर ती खूप प्रेमासाठी करते आणि हे सगळं ती मनापासून करते, यामध्ये असं काही नसतं. आणि श्रद्धा जिथे असेल ना तिथे अशा गोष्टी चालतच राहतात, यामध्ये अंधश्रद्धा किंवा आणखीन काही असं तू म्हणू शकत नाही जीवा. नंदिनीचं जे काही चाललेलं आहे हे तिला आई होण्यासाठी चाललेलं आहे, त्यामुळे तू यामध्ये येऊ नकोस असं समजावून सांगितल्यानंतर जीवाला समजतं आणि जीवासुद्धा या सगळ्या भावनेचा आदर करतो, कारण की श्रद्धेमध्येच आपली एक चांगली भावना दडलेली असते आणि ती जर खरी मनापासून असेल तर त्याचं फळही मिळू शकतं. हेच तर नंदिनीला समजवायचं असतं, कारण की नंदिनीने सुद्धा अनुभवलेलं आहे. जीवा जेव्हा गेम खेळण्यासाठी अगोदर तयार नसतो, परंतु जेव्हा सुरुवातीला बाळ होणार नाही हे बोट पकडल्यानंतर त्याला उत्सुकता लागते आणि तो म्हणतो की पहिला डाव तर हा देवाचा असतो. पुन्हा त्याच्या मनामध्ये येतं की आपण दुसरा डाव खेळायला पाहिजे, म्हणजे ज्या गोष्टी जीवाने मनात ठरवलेल्या आहेत की बाळ होणारच नाहीये त्या गोष्टी मात्र स्पष्ट जीवाच्या बोलण्यातून दिसून येत असतात की त्यांनाही असं वाटतं की बाळ होऊ शकतं. तेव्हा नंदिनी हेच सांगण्याचा प्रयत्न करते की जीवा 100% खात्री ज्या गोष्टीची नसते ना तेव्हा मात्र गोष्टी बदलू शकतात, यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. आणि हेच नंदिनी जीवाला समजावत असते. त्यानंतर सगळेजण घरी आल्यानंतर मात्र आपण पाहतो की आता पार्थ म्हणत असतो की एक सरप्राईज आहे. तर मित्रांनो हे सरप्राईज म्हणजे जे असतं ते जीवा आणि नंदिनीच्या ज्या निर्णयावर त्यांनी जे काही टेस्ट केलेले असतात त्यावर असतं, कारण की आता मात्र ते डॉक्टर घरी येतात. पार्थने त्यांना घरी बोलवलेलं असतं आणि तेव्हा जीवा आणि नंदिनीला सत्य समजतं, कारण की त्यांचे जे रिपोर्ट होते ते चुकीचे होते. तुम्हाला ज्या पद्धतीने सांगण्यात आलं ते चुकीचं होतं, तुम्हाला मिसगाईड करण्यात आलं अशी स्पष्ट भूमिका ते डॉक्टर सांगतात. आणि त्यामुळे जीवा आणि नंदिनीला खूप आनंद होतो, कारण की एकच आशेचा किरण असतो, ते म्हणजे 100% खात्री नाही ना. आणि याच गोष्टीवर नंदिनी आणि जीवा प्रयत्न करत असतात, त्यांना एक आशा असते. परंतु आता मात्र डॉक्टर स्वतः येऊन ही गोष्ट सांगतायत, त्यामुळे त्या दोघांचाही चेहरा फुलतो. आणि हेच खरं सरप्राईज पार्थने जीवा नंदिनीसाठी आणलेलं असतं, त्यामुळे घरात पुन्हा एकदा आनंदाची लाट येते. परंतु मित्रांनो इकडे मात्र विजयने जे काही ठरवलंय त्यामुळे पुन्हा एकदा देशमुख कुटुंब डिस्टर्ब होऊ शकतं का, कारण की विजयने रम्याला सांगितलंय उद्या जो होणारा धमाका आहे ना तो मात्र देशमुख कुटुंबियांना चांगलाच जाणवणार आहे. आणि आता यामध्ये नक्कीच विजय जे काही बोलणं काव्या आणि पार्थमध्ये झालेलं आहे या गोष्टीबद्दल तो बोलून दाखवणार आहे, कारण की काव्याच्या मनातली जी धाकधूक आहे की ती बाळ आणि तिचं जे स्वप्न आहे या सगळ्यांना पूर्ण करू शकेल का. परंतु आता मात्र ज्या पद्धतीने काव्याचे विचार बदलत आहे, ती स्वतः या गोष्टी ॲनालिसिस करत आहे, त्यावरून नक्कीच काव्या तिचा निर्णय ठामपणे घेऊ शकते की मी या बाळाला जन्मसुद्धा देणार आहे आणि मी माझं स्वप्नसुद्धा पूर्ण करणार आहे. त्यामुळे विजयने जे काही ठरवलेलं आहे ते पूर्ण होऊ शकतं का हे पाहणे इंटरेस्टिंग होईल. तर आता मित्रांनो तुला जपणार आहे ही मालिका पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका.